तेल व्यापाऱ्यास गंडा घालणाऱ्या दुसऱ्या आरोपीकडून आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केले 7.5 लाख रुपये. कमी व्याजाने पैसे मिळवून देण्याचा आमिष दाखवून जालन्यातील व्यापाऱ्याला जवळपास 2.5 कोटीला गंडा घालणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळत 7.5 लाख रुपये रोख जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रमेश जेभाय यांनी दिली आहे. कमी व्याजात पैसे मिळवून देतो म्हणून जालन्यातील व्यापाऱ्यास मँगलोर येथील रोशन सालदाना, मुंबईचा सीए रुपेश पारख व अन्य दोघांची 2.5 कोटीला दोघांनी गंडा घातला आहे. हे प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर तपासनिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी रोशन सालदाना यास अटक करून 42 लाख रुपये 3 लाख रुपयांचे सोने जप्त केले. तर दुसरा आरोपी रुपेश पारेख यास मुंबई येथून अटक करून त्याच्याकडूनही 7.5 लाख रुपये जप्त करण्यात आले असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांनी दिली आहे. कारवाई पोलीस स्टेशन चंदनजिरा गुन्हा 223/24 कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल होता. तर यामध्ये आपण आरोपी क्रमांक 1 रोशन सालदाना याला मँगलोरहून यापूर्वी अटक केलं होतं. त्याच्याकडून जवळपास 45 लाख कॅश आणि सोन्याचे दागिने असा मुद्देमाल आपण रिकवर केलेला आहे. त्यानंतर आपण नवी मुंबई येथून रुपेश पारेख वाशी येथून त्यांना जो या गुन्ह्यातला दुसरा आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलंय. तो सध्या PCR मध्ये आहे. आणि यामध्ये जो रोशन सालदाना म्हणून जो मुख्य आरोपी आहे त्याने ज्या सोनाराकडून म्हणजे अपहार केलेल्या रकमेतून जे सोनं खरेदी केलं त्या सोनाराकडून आपण काल 7,50,000 रुपये कॅश रिकवर केलेली आहे. सध्या दोन्ही आरोपी MCR मध्ये जेलमध्ये आहेत. तपास सुरू आहे. या तपासामध्ये आपल्या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब यांचं, तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री नोपानी साहेब, तसेच पोलीस निरीक्षक जायभाई साहेब यांचं मोलाचं असं मार्गदर्शन मिळत आहे. त्यानुसार आम्ही तपास करत आहोत. याच्यात आणखीन काही दावे वगैरे मिळणार आहेत का? दावे वगैरे? हो, या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींचे बनावट नावं वापरले गेले होते. ते आपण खरे जे आरोपी आहेत त्यांचे खरे नाव आपण तपासामध्ये निष्पन्न केलेले आहेत. लवकरात लवकर त्या आरोपींचा आपण शोध घेऊन त्यांनाही लवकरात लवकर अटक करून उर्वरित राहिलेला पूर्ण मुद्देमाल रिकवर करण्याचे पुरेपूर प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत.